टाइम्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र। आपण पाहता एबीपी माझा। मी श्रुती कुलकर्णी। या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाच्या सर्व घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया 100 हेडलाईन्स मध्ये। मागील 2 दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढलाय। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। विदर्भासह कोकणात पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज। अकोल्याच्या अकोट तालुक्यातल्या शिवपूर आणि बोर्डी परिसराला पावसानं झोडपलंय। पुरात बोर्डी गावातील एक घर आणि शौचालय वाहून जातानाचा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागलाय। सोलापुरात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर तुफान पावसाची हजेरी। शहरासह ग्रामीण भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी। जालन्यातील सावरगाव बुद्रुकमध्ये झालेल्या पावसामुळे गौतमी नदीला पूर। नदीवरील पर्यायी रस्ता वाहून गेल्यानं भाजी विक्रेत्यांचा आणि नागरिकांचा जीवघेणा प्रवास। परभणी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कसुरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर। नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं सेलू पाथरी महामार्ग मागील काही तासांपासून बंद। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर सातारा आणि कोल्हापूर घाट भागातही पावसाचा अंदाज। जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना। रायगडमधील पेण आणि अलिबाग तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी। पुढील 5 दिवस रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा। भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे 9 दरवाजे अर्धा मीटरने उघडले। 40,000 क्युसेक वेगाने सध्या विसर्ग सुरू आहे। गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी। अचानक झालेल्या पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। 15 दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचं पुनरागमन, तर या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आलाय। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील मन प्रकल्प 80% भरलाय। धरणाचे 5 पैकी 2 दरवाजे 5 सेंटीमीटरने उघडण्यात आलेत। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पंढरपूरमध्ये जोरदार पावसाची हजेरी। गेल्या 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। मुंबईहून कसाऱ्याकडे येणाऱ्या लोकलजवळ टेकडीवरून दरड कोसळली। दरवाजात उभ्या असलेल्या 2 प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे। दोघांवर कसाऱ्यामध्ये रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भांडूप खिंडीपाडा येथे संरक्षक भिंतीसह दरड कोसळली। 5 घरं डोंगरासह खाली आली। सुदैवानं जीवितहानी झालेली नाही। नागरिकांनी ही थरारक दृश्य मोबाईलमध्ये कैद केली आहेत। रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांची स्थिती गंभीर। पावसात तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे, त्यामुळे वाहन चालकांना गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागते। यंदा मान्सून पूर्व पाऊस आणि त्यानंतर सतत सुरू असणाऱ्या पावसानं चाळीतील कांदा खराब झालाय, त्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत। सरकारकडे कांदा खरेदीची मुदत 27 जुलैवरून 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची मागणी। कल्याणमध्ये रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला बेदम मारहाण करणारा आरोपी गोकुळ झा याच्यासह 4 जण पोलिसांच्या ताब्यात। मनसे पदाधिकारी योगेश गव्हाणे यांनी त्याला पकडत पोलिसांच्या स्वाधीन केलंय। कल्याणच्या तरुणी मारहाण प्रकरणी मुख्य आरोपी गोकुळ झाचा भाऊ रणजित पोलिसांच्या ताब्यात। गोकुळ झा रेकॉर्डवरील गुन्हेगार, फेरीवाल्यांकडून वसुलीचेही आरोप। डोंबिवलीत पिसवलीत तरुणीला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पोलिसांकडून माहिती घेत पीडित तरुणीची भेट घेणार। विजयकुमार घाडगे मारहाण प्रकरणी आणखी 5 जण ताब्यात। एकूण 7 आरोपी अटकेत। मुख्य आरोपी सूरज चव्हाण अद्याप फरार। लातूर पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे। जळगावच्या रामेश्वर कॉलनीत 2 गटात दगडफेक झाली आहे। तरुणाला कामावरून काढल्याच्या रागातून दगडफेक। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। 3 जण जखमी। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। विरार नारंगी दरम्यान फ्लाइंग राणीच्या महिला डब्यावर दगडफेक, काचा फोडल्या। सुदैवानं जीवितहानी झाली नाही। प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आरपीएफ अधिकाऱ्यांचा मात्र उद्धट प्रतिसाद मिळाला। अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओद्वारे चर्चेत। स्वतःच्या घरात आपला मानसिक छळ होत असल्याचा व्हिडिओ तिने पोस्ट केलाय। समस्येचं नेमकं कारण अस्पष्ट आहे। सांगली बस स्थानकात एका व्यक्तीने 2 बसवर दगडफेक करत बसच्या काचा फोडल्या। त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण। संबंधित व्यक्ती माथे फिरू असल्याने त्याच्या विरोधात कोणतीही कारवाई नाही।
वसईच्या नायगावमध्ये 12व्या मजल्यावरून पडून 4 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. गॅलरीत खेळताना तोल गेल्यानं हा अपघात घडला. सुरक्षात्मक ग्रिल नसल्यानं संताप व्यक्त केला जातोय. मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतील महाराष्ट्र नायक या कॉफी टेबल पुस्तकाचं राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 55व्या वाढदिवसाचं औचित्य साधत पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. सोलापुरात कृषी मंत्र्यांविरोधात प्रहार संघटना आक्रमक. गळ्यात पत्त्याची माळ घालून पत्ते खेळत आणि कोकाटेंच्या प्रतिमेवर शाई फेकत निषेध नोंदवण्यात आला. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषी मंत्री कोकाटेंच्या फोटोला जोडे मारत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी. जळगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं कृषी मंत्री कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी आंदोलन. यावेळी कार्यकर्त्यांकडून कोकाटेंच्या पोस्टरवर पत्ते फेकत जोरदार घोषणाबाजी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे राजीनामा देत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. छावा संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार घाटगे पाटलांची प्रतिक्रिया. साताऱ्यात कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत कोकाटेंच्या राजीनाम्याची कार्यकर्त्यांकडून मागणी करण्यात आली. लातूरमध्ये छावाच्या कार्यकर्त्याकडून अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न. विजयकुमार घाटगेंना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ उचललं पाऊल. पोलिसांनी कार्यकर्त्याला ताब्यात घेतल्याची माहिती. भाषिक वादांमुळे महाराष्ट्रात उद्योग येणार नाहीत. राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याकडून हिंदी सक्ती संदर्भात पहिल्यांदाच भाष्य. तर नागरिकांना भाषिक भेदांच्या आधारावर द्वेष न पसरवण्याचं राज्यपालांचं आवाहन. रत्नागिरीत महायुतीच्या नेत्यांची बैठक संपन्न. आगामी काळात येणाऱ्या सर्वच निवडणुका महायुती म्हणून लढणार असल्याची शिंदेंच्या शिवसेनेकडून बैठकीत घोषणा. उपमुख्यमंत्री अजित पवार आज 4 वाजता घेणार आदिवासी मंत्र्यांसोबत बैठक. समाजाच्या अडचणी ते जाणून घेतील. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी रवींद्र शिंदे तर उपाध्यक्षपदी संजय डोंगरेंची निवड झाली आहे. महाविकास आघाडीचा कोणताही उमेदवार नसल्यानं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड. उबाठा काँग्रेसचे 6 ते 7 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात. मिशन मुंबईला सुरुवात. पक्षप्रवेशाची चर्चा अंतिम टप्प्यात. लवकरच शिंदे ऍक्शन मोडवर. बीडच्या परळीत नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय. महसूल विभागाकडून एकूण 72 एकर जमीन वर्ग. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नापणे धबधब्यावर राज्यातील पहिला काचेचा पूल उभारण्यात आलाय. मंत्री नितेश राणेंच्या हस्ते पुलाचं लोकार्पण. विलेपार्ले जैन मंदिर प्रकरणात निर्दोष ठरलेले सहाय्यक आयुक्तांना अखेर नियमित बढती मिळाली आहे. अनधिकृत बांधकाम पाडल्यामुळे काही अधिकाऱ्यांची बढती थांबवण्यात आली होती. अक्कलकुव्यातील जामिया मदरशा संदर्भात किरीट सोमय्या यांनी आढावा घेतला. या मदरशात 700 कोटींहून अधिक पैशांच्या हेराफेरीची शक्यता. दिल्लीतील इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीला याबद्दल माहिती देणार असल्याची सोमय्या यांची प्रतिक्रिया. ठाकरे सेनेच्या नांदेडमधील बैठकीत संपर्क प्रमुख आणि माजी जिल्हा प्रमुखांमध्ये शाब्दिक वाद. पदाधिकारी निवडीवरून हमरीतुमरी. पैसे घेऊन पदे वाटल्याचा जाब विचारत थोरात यांना चोप दिल्याचा माजी जिल्हा प्रमुख खेडकर यांचा दावा. कांदिवलीतील गृहराज्यमंत्री यांच्या आईच्या नावावर असलेल्या सावली बारची सत्यता तपासण्यासाठी अंजली दमानिया आज सकाळी 10 वाजता भेट देणार आहेत. नालासोपाऱ्यातील पतीचं हत्या प्रकरण. आरोपी महिलेसह प्रियकराला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. जालन्याच्या भोकरदनमधील गणपती विद्यालय निवासी आश्रमशाळा वसतिगृहात 8 वर्षीय मुलाची हत्या झाली आहे. किरकोळ वादातून 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून दोरीनं गळा आवळून मुलाची हत्या. 2 विधी संघर्ष बालक भोकरदन पोलिसांच्या ताब्यात. पुण्यातील पर्वती दर्शन परिसरात कच्ची दाबेली विक्रेत्याची हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोराला अटक. आरोपीला पकडतानाचा थरार कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय. पैशाचं आमिष दाखवत धर्मांतरासाठी दबाव. सोलापुरातील कथित फादर विरोधात गुन्हा दाखल झालाय.
सोलापुरात धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्या फादरवर गुन्हा दाखल. तुमचे देव शैतान आहेत, त्यांना पाण्यात टाका असा प्रचार सुरू होता. तर धर्मांतरासाठी 10,000 रुपये देण्याचं आमिष देखील त्यांनी दिलं होतं असा आरोप केला जातोय. क्लास 1 अधिकाऱ्यानं स्पाय कॅमेरे लावून रेकॉर्ड केले पत्नीचे व्हिडिओ. अंघोळीचा व्हिडिओ रेकॉर्ड करत मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा महिलेचा आरोप. आंबेगाव पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय. विमानतळ परिसरात स्पा सेंटरमध्ये देहविक्री. 5 तरुणींची सुटका. यापैकी 4 तरुणी थाई नागरिक असल्याची प्राथमिक माहिती. यवतमाळमध्ये एका विधवा महिलेची सासरच्यांकडून विक्री. 1,20,000 गुजरातमध्ये एका व्यक्तीला विकलं. मात्र पुरुषाने पुत्रप्राप्तीनंतर या महिलेला पुन्हा गावात सोडलं. महिलेच्या सासरच्यांविरोधात आता गुन्हा दाखल झालाय. परभणीतील शाळा संस्थाचालक दाम्पत्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी. टीसी मागण्यासाठी गेलेल्या पालकाला मारहाण. मारहाणीनंतर पालक जगन्नाथ हेंडगे यांचा मृत्यू. 12 दिवस पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर पुण्यातून अटकेत. वसईच्या नायगावमधील कोचिवडे गावात शाळेतील मुलं पळवणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात 2 गटात जोरदार हाणामारी. जमिनीच्या वादातून हाणामारी झाल्याची माहिती आहे. घाटकोपर जागृतीनगरमध्ये अनेक वर्ष जुना असलेल्या स्तंभ आणि झेंडा हटवण्याच्या पालिकेच्या निष्कासन नोटीसवरून वातावरण तापलंय. स्तंभ हटवण्याच्या निर्णयाला स्थानिक वंचित आघाडी आणि शिंदेच्या शिवसेनेचा विरोध आहे. कोल्हापूरच्या हातकणंगलेमधील रांगोळी ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे हत्या प्रकरण. आणखी 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. अटकेतील आरोपींची संख्या 8 वर पोहोचली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील फूड प्लाझामध्ये असलेल्या गुडलक कॅफेत अंडा बुर्जीत झुरळ आढळलं. या प्रकारानं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे, तर कारवाईची मागणी होतीये. 9,000 रुपयांची लाच घेताना राज्य परिवहन मार्ग महामंडळातील अभियंता एसीबीच्या चाळ्यात. धाराशिवच्या विभागीय कार्यालयातून ताब्यात घेतलं. एसटी कॅन्टीनचा दरवाजा बंद करण्यासाठी लाच मागितली होती. मुंबई किनारा मार्गावर सुरक्षेसाठी 236 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं जाळं. त्यामुळे नियंत्रण कक्षात वाहनांची संख्या, वेग आणि अपघातांची तात्काळ माहिती मिळणार, तर नागरिकांचा प्रवास आणखी सुरक्षित आणि सुलभ होणार. ठाण्यातील घोडबंद रोडवर खड्ड्यांमुळे गेल्या 6 महिन्यात 17 जणांनी जीव गमावलाय. त्यामुळे हे खड्डे लवकर न बुजवल्यास अधिकाऱ्यांना खड्ड्यात गाडू मनसे नेते अविनाश जाधव यांचा इशारा. भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील रनाळा गावाजवळील रस्त्यावर 5 फूट खोल भगदाड. वारंवार अपघात होत असल्यानं वारंवार तक्रारी करूनही कंत्राटदार दुर्लक्ष करत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे, तर हे खड्डे तातडीनं बुजवण्याची मागणी होतीये. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील वाकद गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था. रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाविरोधात गावकऱ्यांचं मुंडन आंदोलन. महाबळेश्वरमधील पाचगणी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून खड्ड्यात झाडं लावत निषेध. तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. नाशिकच्या चौक मंडई परिसरात जुना वाडा कोसळल्यानं 10 ते 15 वाहनांचं नुकसान झालंय. अनेक दिवसांपासून वाडा बंद असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण धोकादायक वाड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये मोडकळीस आलेली 2 मजली इमारत कोसळली. सुदैवानं इमारतीत कुणी राहत नसल्यानं अनर्थ टळला, मात्र इमारतीजवळ असलेल्या रिक्षाचं नुकसान झालंय. मुंबई अहमदाबाद महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत 6 जनावरांचा मृत्यू, तर 3 जखमी झाले. तलासरीच्या दापचारी येथील ही घटना आहे. भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्याची चालकांची मागणी. लोणार सरोवरात गटाराचं पाणी गेल्यानं सरोवराची जैवविविधता धोक्यात आली आहे. पाणी शुद्धीकरणाचा प्लांट अनेक दिवसांपासून बंद असल्यानं नागरिकांच्या आरोग्याला धोका. त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी. नांदेडच्या धर्माबादमधील मोजे मनूर गावात भारत स्वातंत्र्य झाल्यापासून स्मशानभूमीचं नाही. अनेक वेळा मागणी करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष. अखेर गट ग्रामपंचायत संगम येथील गायरान जमिनीवर अंत्यविधी करण्यात आला. कानात हेडफोन्स घालून रूळ ओलांडताना महिलेचा मृत्यू झालाय. महिलेला वाचवायला गेलेल्या तरुणानं देखील जीव गमावलाय. अंबरनाथच्या मोरिवली गावाजवळची ही घटना आहे.
नंदुरबारमध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार थेट मंदिरात शिरली. मंदिरात खेळत असलेली 13 वर्षीय मुलगी गंभीर जखमी, तर कार चालक पोलिसांच्या ताब्यात. परभणीच्या जैतापूर वाडीजवळ बस आणि दुचाकीचा अपघात. दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू. पाथरी सोनपेठ मार्गावरील ही घटना आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कणकवली हळवल फाट्याजवळ कारचा अपघात झाला. तीव्र वळणाचा अंदाज न आल्यानं कार उलटली. कारमधील 3 प्रवासी जखमी झाले. गोंदियाच्या इटखेडा गावात शॉर्ट सर्किटमुळे एक घर जळून खाक झालंय. या आगीत 3 लाख रुपये तसंच घरातील इतर साहित्याचं नुकसान. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. पुण्याच्या हडपसर भागात बंद असलेल्या ई बाईकला आग लागली. कानिफना सोसायटीत गेल्या 3 महिन्यांपासून ई बाईक बंद अवस्थेत होती. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. 11वीच्या 2 नियमित फेऱ्यांमध्ये मुंबई विभागात 1,43,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. मात्र त्यानंतरही 3,28,000 जागा रिक्त, तर 1 लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत. संत नामदेव महाराज आणि संत जनाबाई यांच्या 675व्या संजीवनी समाधी सोहळ्याला मुख्यमंत्री उपस्थिती लावणार. नामदेव शिंपी समाजाच्या कार्यक्रमाला देखील ते हजेरी लावतील. पीओपी गणेश मूर्तीवरील नियमावलीवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. 5 फुटांवरील मूर्तीचं नैसर्गिक स्रोतात विसर्जन शक्य, तर 5 फुटांखालील विसर्जन कृत्रिम तलावात बंधनकारक. पर्यावरण विभागाचा नवा निर्णय. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडप परवानगीसाठी एक खिडकी ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. पोलिसांच्या हरकत प्रमाणपत्रासह सर्व परवानग्या आता एका क्लिकवर. 21 जुलैपासून अर्ज नोंदणी सुरू. मुंबई मराठी पत्रकार संघाचा नाट्य शुक्रवार उपक्रम सुरू होणार. प्रत्येक चौथ्या शुक्रवारी मोफत प्रायोगिक नाटक. अरुण नलावडे आणि संजय मोने यांच्या उपस्थितीत 25 जुलैला उद्घाटन सोहळा. मुंबई महापालिकेतील स्वच्छता कामगारांचा संप अखेर मागे. स्वच्छता विभागातील कोणतीही पदं कमी केली जाणार नाहीत. पालिका आयुक्तांनी दिलेल्या या आश्वासनानंतर संप मागे. मुंबईतील कचरा प्रश्नावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शानू पठाण आक्रमक. कुणी कचरा उचलत नसल्यानं कचऱ्यानं भरलेल्या गाड्या त्यांनी ठाणे पालिकेच्या दिशेनं वळवल्या. पोलिसांनी गाड्या अडवत पठाण आणि आंदोलकांना ताब्यात घेतलं. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सरकार विरोधात कंत्राटदार महासंघाचं पुन्हा एकदा आंदोलन. कंत्राटदारांची बिल अदा करण्याची आंदोलकांकडून मागणी. जळगावात भूसंपादनाचा पुरेसा मोबदला मिळावा या मागणीसाठी इंदोर हैदराबाद या महामार्गावर काम बंद पाडण्याचा प्रयत्न. शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह 30 ते 40 शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नाशिकच्या आदिवासी विकास भवन समोर रोजंदारी कर्मचाऱ्यांचं बेमुदत बिऱ्हाड धरणे आंदोलन. एका आंदोलकाची प्रकृती खालावली आहे. उपचार घेण्यास आंदोलकांचा नकार. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत अन्नत्याग उपोषणावर ठाम असल्याची आंदोलकांची भूमिका. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंग वीज कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या. वेळापत्रकानुसारही वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यानं शेतकरी संतप्त झालेत. 2 दिवसात सुरळीत वीज पुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. ऑपरेशन सिंदूरवरील संसदेत पुढच्या आठवड्यात आता चर्चा होण्याची शक्यता आहे. कामकाज समितीच्या आजच्या बैठकीत नेमके दिवस ठरतील, तर मोदी ब्रिटन दौऱ्यावरून परतल्यावर ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत 16 तास चर्चा होणार. बीसीसीआयला राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयकाच्या कक्षेत आणण्याची तयारी. विधेयक आज लोकसभेत. ऑलिम्पिकमुळे बीसीसीआयवर सरकारी नियम लागू होण्याची शक्यता. आणि बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाला. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. बघत रहा एबीपी माझा.